माझी बिंडोक आणि बेवड्या जरांगीला विनंती आहे की तुझ्या बेवड्या लोकांना आवर त्यांनी घातला पाहिजे। जरांगे पाटला अगोदर या मूर्ख महामानवाला मी याच्या प्रश्नाचं उत्तर देतो। तर बेवडा तू आहे आणि तो तुझा आहे ना हक्के तो पण बेवडा आहे, हे सिद्ध बी झालंय बरं का, त्याचे व्हिडिओ पण आहे आमच्याकडं। असो, आणि तुझं म्हणणं आहे की बेवड्या लोकांना रोक, तर तुला काय म्हणायचं आहे? संपूर्ण मराठा समाज काय बेवडा आहे का? अरे नालाय का, आम्ही आमचं जे आहे मागतोय ना ते हक्कानं मागतोय आणि संविधानिक मार्गाने मागतोय, आणि तुझ्यासारख्या नालायक लोकांमुळं हे वादविवाद होत आहेत। आणि तुला काय हक्क आहे रे? हे संपूर्ण महामानवाचे नाव घेतोय तू। अरे तुझ्या तोंडाला हाय का जशी की हाय जीभ म्हणून लावायची टाळूला? तर कुठलीही गोष्ट, आणि हे लोक आहेत ना, हे जरांगे पाटला विरोधात जे पण बोलतायत हे फक्त फेमस होण्यासाठी बोलतायत, आणि त्यातला तू सुद्धा एक किडा आहे। तर तू नाही होणार फेमस बाळा, नाही होणार। आणि राहिली गोष्ट जरांगे पाटलाची, तर त्यांच्या पायाची सुद्धा सर तुम्ही लोक नाही करू शकत। त्या माणसानं काय काय केलंय ना, इतिहास साक्षी आहे, संपूर्ण महाराष्ट्र साक्षी आहे। माझी बिंडोक आणि बेवड्या जरांगीला विनंती आहे की तुझ्या बेवड्या लोकांना आवर त्यांनी घातला पाहिजे। विचाराची लढाई विचारांनी केली पाहिजे। तुम्ही दारू पिऊन जर शिव्या देत असताल तर आम्हाला सुद्धा ते आम्हाला करता येतं, परंतु आम्ही छत्रपती शिवरायांना, राजश्री शाहू महाराजांना, महात्मा फुलेंना, डॉक्टर बाबासाहेबांना मानणारे आहोत। आणि तुम्ही जर शिवरायांचे अवलादी म्हणून घेता आणि जर तुम्ही अशा शिव्या जर देत असतील तर छत्रपती शिवरायांना सुद्धा ती आवडणार नाही। मला तरी वाटतं ह्या छत्रपती शिवरायांच्या अवलादी नसतील, छत्रपती शिवरायांचे वंशज नसतील, छत्रपती शिवरायांचे मावळे नाहीत, हे खरं तरी निजामी